नमस्कार. कधी विचार केलाय असा कोणता व्यवसाय आहे ज्याची गरज लोकांना अगदी रोजच्या रोज असते? उत्तर खूप सोपं आहे, जनरल स्टोअर. चला तर मग आज आपण कमीत कमी गुंतवणुकीत एक यशस्वी आणि स्थिर व्यवसाय कसा उभा करायचा याबद्दल सविस्तरपणे बोलूया. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार मनात घोळतोय का? जर याचं उत्तर हो असेल तर पुढची काही मिनिटं खूप महत्त्वाची ठरू शकतात. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची ही पहिली पायरी असू शकते. जनरल स्टोअर व्यवसायाची खासियतच ही आहे. यात गुंतवणूक कमी लागते, कमाई रोजची असल्यामुळे भांडवल खेळतं राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा असा व्यवसाय आहे जो कधीच थांबत नाही. का? कारण तो लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जनरल स्टोअर म्हणजे आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू मिळण्याचं एक हक्काचं ठिकाण. मग ते गावात असो, शहरात किंवा एखाद्या मोठ्या सोसायटीमध्ये. अशा दुकानांची गरज खरंच सगळीकडेच असते. कोणत्याही व्यवसायाचा पाया दोन गोष्टींवर टिकून असतो. एक म्हणजे योग्य जागा आणि दुसरं म्हणजे पुरेसं भांडवल. चला याच पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. साहजिकच मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे दुकान नेमकं उघडायचं कुठे? ही निवड खूपच महत्त्वाची आहे, कारण योग्य जागेवरच व्यवसायाचं अर्ध यश अवलंबून असतं. यशाचं सगळ्यात मोठं रहस्य आहे लोकांची वर्दळ. दुकान एखाद्या रहिवासी भागात, मोठ्या सोसायट्यांच्या जवळ किंवा मुख्य रस्त्यावर असणं नेहमीच फायद्याचं ठरतं. थोडक्यात जिथे लोक सहज पोहोचू शकतील तिथेच आपला व्यवसाय चांगला वाढतो. बरं, जागा तर निश्चित झाली, पण आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे पैशांचा. ह्या व्यवसायात उतरण्यासाठी नेमका किती खर्च येऊ शकतो? एक साधारण अंदाज घेतला तर एका छोट्या दुकानाच्या सुरुवातीसाठी साधारणपणे 1.5 ते 2 लाख रुपये लागतील. आणि जर दुकान मध्यम आकाराचं असेल तर 3 ते 5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक लागू शकते. आर्थिक नियोजन करण्यासाठी हा अंदाज खूप महत्त्वाचा आहे. मग या गुंतवणुकीत नेमकं काय काय येतं? तर बघा, यात दुकानात लागणारा सुरुवातीचा माल, रॅक आणि काउंटरसारखं फर्निचर, शीतपेयांसाठी लागणारा फ्रिज आणि दुकानाचा दर्शनी बोर्ड, या सगळ्या आवश्यक गोष्टींचा खर्च समाविष्ट आहे. ठीक आहे, जागा ठरली, पैशांचं नियोजनही झालं. आता पुढची पायरी आहे दुकानात माल भरणे. सुरुवातीला कोणता माल ठेवावा हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला अशा वस्तूंवर जास्त लक्ष द्यायचं ज्यांची विक्री पटापट होते. म्हणजे कसं? धान्य, तेल, मसाले, साबण आणि दूध. ह्या वस्तू ग्राहकांच्या रोजच्या गरजा आहेत, त्यामुळे यांची मागणी कायम राहते आणि आपलं भांडवल अडकून पडत नाही. आणि हा आहे व्यवसायाचा सुवर्ण नियम. नेहमी आवश्यक वस्तूंनी सुरुवात करा आणि मग हळूहळू ग्राहक जशी मागणी करतील तसा दुकानातला माल वाढवत जा. यामुळे होतं काय की अनावश्यक मालात आपले पैसे अडकत नाहीत. आता वळूया व्यवसायाच्या कायदेशीर बाबींकडे. आपला व्यवसाय अधिकृत करणं खूप महत्त्वाचं आहे, पण घाबरू नका, ही प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा खूप सोपी झाली आहे. यासाठी मुख्यत्वे 3 परवानग्या लागतात. एक म्हणजे शॉप ॲक्ट लायसन्स, दुसरं म्हणजे अन्नपदार्थ विकण्यासाठी FSSAI लायसन्स आणि तिसरं, जर व्यवसायाची उलाढाल एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असेल तर GST नोंदणी. आणि चांगली गोष्ट ही की यातील बहुतांश प्रक्रिया आता ऑनलाईनच पूर्ण करता येते. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, नफा कसा कमवायचा आणि ग्राहक कसे वाढवायचे. कारण व्यवसाय उभारण्याइतकंच तो यशस्वीपणे चालवणंही महत्त्वाचं आहे, नाही का? सर्वसाधारणपणे जनरल स्टोअरमधील वस्तूंवर 10 ते 25% नफा मिळू शकतो. हा नफा ब्रँडेड वस्तूंवर थोडा कमी असतो, तर स्थानिक किंवा सुट्ट्या वस्तूंवर जास्त असतो. त्यामुळे नफ्याचं गणित स्पष्ट होतं. जर जागा योग्य असेल आणि व्यवस्थापन चांगलं असेल तर महिन्याला 25,000 किंवा त्याहून अधिक नफा कमवणं सहज शक्य आहे. यश हे पूर्णपणे आपल्या जागेच्या निवडीवर आणि व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. मग ग्राहक कसे वाढवायचे? सोप्पं आहे. दर योग्य ठेवा, दुकान एकदम स्वच्छ ठेवा, होम डिलिव्हरी आणि UPI पेमेंटसारख्या आधुनिक सुविधा द्या. पण एक महत्त्वाचा नियम, उधारी टाळा, कारण व्यवसायात रोख रकमेचा प्रवाह सुरू राहणं हे त्याच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. मोठं यश हे रोजच्या लहान-सहान सवयींमधनंच मिळतं. नियमितपणे स्टॉक तपासणे, मालाची एक्सपायरी डेट पाहणे आणि ग्राहकांशी आपुलकीने वागणे यांसारख्या गोष्टींमुळे विश्वास निर्माण होतो आणि आपला व्यवसाय यशाच्या मार्गावर जातो.
हे वाक्य किती खरं आहे नाही का? दुकानाचा आकार महत्वाचा नाही, तर नियोजन महत्वाचं आहे. योग्य नियोजनाने एका लहानशा दुकानातूनही मोठा नफा मिळवता येतो. यश हे दूरदृष्टी आणि परिश्रमावरच अवलंबून असतं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर आपल्या परिसरात दुकान सुरू करायचं असेल, तर आत्तापर्यंत चर्चा केलेल्या गोष्टींपैकी कोणती एक गोष्ट यशासाठी सगळ्यात महत्त्वाची ठरू शकते? यावर नक्की विचार करा